सर ऊस पिकामध्ये पावसाळी डोस काय दिला पाहिजे? आता पावसाळी डोस देत असताना समजा तुमचं लावण आहे आणि खोडवा आहे, ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये पावसाळी डोस टाकत असताना सगळ्यात महत्वाची हे करायचं की आपल्याकडे संख्या नियोजन झाले का पहिला हे बघायचं आहे. प्रति एकर बऱ्यापैकी 40,000 ऊस असले आपल्याकडं तर आपल्याला अधिक फुटवे कोंबरी हे काही नको आहेत, फक्त आपल्याला असलेला ऊस हे वाढवायचं आहे, हे आपलं टार्गेट असणार आहे. तर ज्या ज्या शेतकरी दादांच्या इथं 40,000 ऊस आपल्या शेतामध्ये आहेत असं वाटत असलं तर ते शेतकरी दादा फक्त एन आणि के म्हणजे नायट्रोजन आणि पोटॅश ह्या दोन गोष्टीवर तुम्ही फोकस द्यायचा आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट हा बेस तुमचा पूर्ण झाला पाहिजे. मग त्यामध्ये काय यूज करू शकतो की त्यामध्ये युरिया सारखा वापर करणं आता पावसाळ्या सिच्युएशन मध्ये आणि पुढे असणाऱ्या कमी पाऊस किंवा वातावरणातील बदलाच्या इफेक्टनुसार बघायला गेलो आपण तर युरिया हे ऍक्टिव्हली किंवा त्याचा रिझल्ट आपल्याला प्रॉपर मिळत नाही. तर त्याच्या जागी अमोनियम सल्फेट यूज केलो आपण तर ऍडिशनल त्याचा चांगला बेनिफिट होतो. जमिनीला हार्डनिंग येणं असू दे किंवा जे काही यूज होणार आहे आपल्याला खताचा किंवा उसाला जो काही इफेक्टिव्ह एनचा सोर्स पूर्ण करायचा आहे तो अमोनियम सल्फेट मधून खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो. पोटॅश मध्ये तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश पण घेऊ शकता आणि सल्फेट ऑफ पोटॅश पण घेऊ शकता. दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला जे अवेलेबल आहे तुमच्या केशाला जे परवडतं ते तुम्ही घ्या. ह्याच्यासोबत मॅग्नेशियम कॅल्शियम नायट्रेट डायरेक्ट टाकू शकत नाही आपण, त्यामुळे सेकंडरी मध्ये फक्त मॅग्नेशियम आणि सल्फर ह्याचा वापर करू शकतो. पण अमोनियम सल्फेट यूज केल्यामुळे तुम्हाला ऍडिशनल इकडे सल्फर पण यूज करायची काही जास्त गरज नाही आहे. थोडंफार तुम्ही फक्त आणि 0050 वापरत असला तरी त्यामधनं पण म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश वापरत असलो तर त्यामधनं पण सल्फर मिळत असतं. त्याच्यामुळं सल्फरचा पण ऍडिशनल रोल काय नाही, लागलं तर मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही ऍडिशनल टाकू शकता. राहता राहिला मायक्रोन्युट्रिएंटचा एक 5-10 किलोचा डोस तुम्ही टाकला तरी चालू शकतात. फक्त ह्यामध्ये तुम्ही नक्की एक प्रयोग करून बघा. तुमचं 2 एकर असते, 1 एकरला तर प्रयोग करा की 2 किलो फार्म राईस टाकून घ्या. हा कंट्रोल रिलीज फर्टिलायझर करणारा प्रोडक्ट आहे. फक्त 2 किलो तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. हा तुमच्या खताला कोट करून टाकायचा आहे. ह्याच्यामुळे तुमच्या खताचा लिच आउट होणार नाही. कंटिन्यू पुढं जे 6 महिने 7 महिने कारखान्याला ऊस तुटूपर्यंत जे काही खत सप्लाय करायचं आहे हे सप्लाय कंटिन्यू खताचं मॅनेजमेंटचं हे फार्म राईज करतं. तुम्ही वापरला की तुम्हाला त्याचे रिझल्ट पण कळून जातील. तर अशा प्रकारे हा तुम्हाला डोस डिझाईन करायचा आहे. आणि जर का समजा तुमच्या इकडे संख्या नियोजन कमी असली आणि कोंबरी तुम्हाला लागणार असले फुटवे पण बॅलन्स करून घ्यायचा असला तर या सगळ्या डोसमध्ये फक्त 24-24-0 किंवा 12-32-16चा एक डोस तुम्ही ऍडिशनल टाकला तर ह्याचं सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेनिफिट होऊन जाणार आहे.